नमस्कार. अंगणवाडीच्या सर्व महिलांना या ठिकाणी नमस्कार. या ठिकाणी 29 फेब्रुवारीला जो पेपर झाला होता, त्या पेपरमध्ये बऱ्याच महिलांना या ठिकाणी परीक्षेमध्ये बसू दिलं नाही आणि या बसू दिलं नाही याच्यासाठी IBPS संपूर्णतः या ठिकाणी जबाबदार आहे. त्यांनी कमीत कमी आपल्याला 10 ते 15 दिवस अगोदर हॉल तिकीट द्यायला पाहिजे होतं आणि या ठिकाणी त्यांनी जरी आपल्याला हॉल तिकीटवर मागून सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा 4 दिवसामध्ये गॅझेट किंवा नोंदणी प्रमाणपत्र काढणं हे या ठिकाणी पॉसिबल नव्हतं आणि त्यांनी या ठिकाणी आतापर्यंतच्या ज्या परीक्षेमध्ये हा नियम लागू नाही तो त्यांनी आताच लागू केला. याच्यामुळे बऱ्याचशा महिलांचं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी खास या ठिकाणी बनवत आहे, कारण की एकतर गेले 15-20 वर्ष झाली या ठिकाणी परीक्षा नाही, इकून तिकून परीक्षा आली तर त्या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी चान्स मिळाला नाही. त्यामुळे ही खरंच दुर्दैवाची या ठिकाणी बाब आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक आशा आहे की ज्या महिला या ठिकाणी परीक्षा देऊ शकल्या नाहीत त्या महिलांना कदाचित पेसाच्या परीक्षेसोबत, कारण की या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरले आहेत, सर्व भरलेले आहेत, शासनाने या ठिकाणी खरंच आतापर्यंत जेवढे परीक्षा झाल्या होत्या त्या परीक्षेमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये या ठिकाणी विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट बंधनकारक केलं नव्हतं. बऱ्याच सेंटरवर या ठिकाणी बऱ्याच महिलांनी जे गॅझेट आहे ते घरून त्या ठिकाणी फोनवर ट्रू कॉपीमध्ये मागवलं होतं. ऑलरेडी बऱ्याच महिलांकडे आधार कार्ड, पॅन कार्डवर 2-2 नावं असून सुद्धा या ठिकाणी त्यांना परीक्षेला बसू दिलं नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट की हॉल तिकीट कशासाठी आहे की हॉल तिकीट असल्यावर आणि ओळखपत्र असल्यावर या ठिकाणी बाकीच्या गोष्टीची गरज नाही, अशा बऱ्याच महिलांचं या ठिकाणी म्हणणं होतं. तसंच सॉरी कमीत कमी महिलांचं माझं या ठिकाणी अशी विनंती होती की तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाला परीक्षा लिहून द्यायला पाहिजे होते आणि एका कागदावर त्यांचं विनंती हे पत्र घ्यायला पाहिजे होतं की कमीत कमी 4 तासात किंवा 6 तासात तुम्हाला ते ओरिजिनल आणून दाखवू शकलं असतं. असं काहीतरी जर एखादं कागद लिहून घेतलं असतं तरी या ठिकाणी पेपर तुम्ही देऊ शकले असते, कारण की बऱ्याच परीक्षेमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी काय होत असतं. त्यामुळे सेंटरच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा कधी कधी या ठिकाणी होतं, तर हे पूर्ण एकदा चुकीचं आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांचं म्हणणं असं आहे की सर या ठिकाणी काहीतरी करा. तर मित्र मी तुम्हाला फक्त एवढंच करू शकतो की मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, कोणतं, अंगणवाडी अंगणवाडी 2025 आपण जो टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे, या टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला एक विनंती अर्ज या ठिकाणी काय पाठवतो. तो विनंती अर्ज तुम्ही सर्व महिलांनी काय करायचं आहे की, आणि रुबल अग्रवाल ज्या आपल्या या ठिकाणी कोण आहेत, आयुक्त आहेत, त्या आयुक्त यांच्या नावावर तुम्ही मी जो पत्र तुम्हाला या ठिकाणी PDF पाठवील त्या PDFची तुम्ही काय करायची आहे, प्रिंट काढायची आहे. काय करायचं आहे, त्या PDFची प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट त्याच्यावर तुमची सही, तुमचं नाव, तुमचं रोल नंबर आणि तुम्ही परीक्षा न देऊ शकल्याचं कारण, हे सगळं कारणं धरून सर्व पत्र रुबल अग्रवाल यांना तुम्ही पाठवावे अशी या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या तुमच्यातर्फे विनंती करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप आहेत त्या सगळ्या ग्रुपवर त्या ठिकाणी फॉरवर्ड करायचा आहे, किंवा या ठिकाणी जसंही या ठिकाणी आपल्याला पॉसिबल होईल तुमचे या ठिकाणी मला जे आहेत तुमचे काही म्हणणं मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही माझा जो नंबर आहे याच्यावर कळवा, 8010457760 याच्यावर मला कळवा. मी तुम्हाला या ठिकाणी कृपा करून याच्यावर कॉल करू नका, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा, कारण की प्रत्येक व्यक्तीसोबत 10-10, 20-20 मिनिटं बोलणं मला पॉसिबल नाही. दिवसभर खूप लेक्चर्स असतात. भले मग एक दिवस आपल्याला त्यांना भेटायला का जाणं होईना मुंबईला, आपण तसं काही करता येते का, ते एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू ज्या ज्या महिलांसोबत असा अन्याय झाला आहे त्यांचा, आणि नंतर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपण ठरवू की नेमकं काय करायचं. तुम्ही या ठिकाणी नंबरवर मला मेसेज करा की मी परीक्षा देऊ शकली नाही, असा मेसेज करा. मी जो आपल्यासाठी स्पेशली एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर मी तुम्हाला मग व्हॉट्सअपच्या जॉईन करेन, जेणेकरून त्या ठिकाणी आपण या विषयावर काय करू शकू, चर्चा करू शकू की नेमकं पुढे काय करायचं. तत्पूर्वी मी तुम्हाला एक पत्र पाठवणार आहे, ते पत्र तुम्ही धरायचं आणि त्या ठिकाणी तुमचं नाव आणि तुमची सही धरून रुबल अग्रवाल यांना बाय पोस्ट आपल्याला करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुपवर या ठिकाणी तुम्हाला पाठवून द्यायचा आहे. तुमची आता जो चान्स गेलेला आहे तो चान्स परत या ठिकाणी मिळेल का नाही मिळेल या ठिकाणी शाश्वत नाही, तरीसुद्धा आपल्याला आपले प्रयत्न करणं हे या ठिकाणी काय चालूच ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ सर्व महिला गट मंडळींना या ठिकाणी फॉरवर्ड करायचा
आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कृपा करून. यूट्यूबवर कमेंट करून उपयोग नाही, मी तुमच्या सगळ्या कमेंट वाचत नाही कारण की मला खूप कमेंट येत असतात. त्यामुळे माझ्या नंबरवर तुम्ही पत्र लिहून पाठवा की मला पेपरला बसता आलं नाही, मी तुमच्यासाठी स्पेशल ग्रुपची लिंक पाठवून देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.